चुकीच्या मार्गाने सहानुभूती मिळवणारी माणसं. अशा लोकांना याची पूर्ण खात्री असते की सहानुभूती हे त्यांचं एक शस्त्र आहे. या शस्त्राचा वापर जवळच्या लोकांवर जास्त प्रमाणात केला जातो. यांचा एकमात्र उद्देश म्हणजे जे सरळ मार्गाने मिळवता येत नाही त्यासाठी ते समोरच्याला इमोशनल करून मिळवतात. ही व्यक्ती सहानुभूती मिळवतीये हे कालांतराने काहींच्या लक्षात येतं, पण घरातीलच सदस्य असल्यामुळे तसा ठाम निर्णय घेता येत नाही. यांच्या सततच्या अशा वागण्याने घरातील वातावरण गढूळ झालेले असते. आपापसातील संबंध बिघडलेले असतात. सहानुभूतीच्या नावाखाली इतरांच्या अधिकाराच्या गोष्टीसुद्धा त्या व्यक्तीने मिळवलेल्या असतात. म्हणून अशा व्यक्तींना वेळीच समज द्या. त्यांच्या सहानुभूतीला अजिबात खतपाणी घालू नका. कठोरपणे वागण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यांचं रडणं, हताश होणं, स्वतःला कोंडून ठेवणं, कोणाशीही न बोलणं ही त्यांची सहानुभूतीची हत्यारे आहेत हे मात्र लक्षात असू द्या. तरच घरातील वातावरण बिघडणार नाही, प्रत्येकाला आपल्या हक्काची स्पेस मिळेल आणि घरातील एक एक माणसं तुटण्या